अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री माणिक प्रभु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला एक मोठा कागद आणि एक छोटा कागद आहे। छोट्या कागदावरचे श्लोक आपण नंतर पाहणार आहोत। भगवद्गीतेच्या महात्म्याचे जे श्लोक आहेत ते आपण बघणार आहोत। माझ्या नंतर म्हणायचं, मी अर्धा चरण सांगतो, सोपं आहे। माझ्या नंतर ओम श्री परमात्मने नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीता अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं। तुम्हाला मम्म वाटेल ते वरच्या याच्यातलं म आलेलं आहे का, म्हणजे उदाहरणार्थ अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब। अम्ब म्हणजे आई, गीता माता आहे म्हणून अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं। आता व्यासांचं नमस्कार आहे। नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं आता महात्म्याचे गीताचं काय महात्म्य आहे? गीता शास्त्रमिदं पुण्यं
यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णो पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्रात् विनिसृतम् गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् हा जो शेवटचा श्लोक आहे तो म्हणल्याशिवाय महाभारत भागवत गीता यांचा विषय सुरू करायचा नसतो. शेवटचा श्लोक नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत् हरये नमः हरये नमः हरये नमः. शेवटच्या श्लोकाचाच अर्थ नारायण नमस्कृत्य. नारायणाला म्हणजे साक्षात भगवान विष्णूला नमस्कार करा. नमस्कार. नरं चैव नरोत्तमम. आता नर आणि नारायण हे दोन ऋषी आहेत. हिमालयाच्या दोन शिखरांवर ते अखंड तपश्चर्या करत असतात आणि त्यामुळे त्यांना निरनिराळ्या काळात अवतार घ्यावा लागतो. नारायण जर कृष्ण असेल तर नर अर्जुन असतो. नारायण जर रामदास असतील तर नर शिवाजी महाराज असतात. नारायण जर रामकृष्ण परमहंस असतील तर नर स्वामी विवेकानंद असतात. हे पुन्हा पुन्हा गरजेनुसार अवतार घेत असतात. नर नारायण. म्हणून नरालाही नमस्कार करा अर्जुनाला, नारायणालाही नमस्कार करा जो कृष्ण आहे त्याला, आणि तत्व देवीला नमस्कार करा सरस्वतीला, व्यासाला नमस्कार करा. तत्व म्हणजे त्यानंतर हे सगळे नमस्कार झाल्यानंतर जय नावाचा जो ग्रंथ आहे जो व्यासाने सुरुवातीला लिहिला 24,000 श्लोकांचा पांडवांचा जो विजय झाला त्याचं वर्णन करणारा ग्रंथ आहे. म्हणून एक गंमत बघा ना की पांडवांची नावं आपल्याला माहित आहेत, युधिष्ठिर, धर्म, भीम, पण कौरवांच्या नावात दुर्योधन, दुःशासन, दुर्मुख, दुर्जय अशी दोन्ही सुरू होणारी नाव आहे. संस्कृतमध्ये त्याचाही अर्थ चांगलाच आहे, पॉझिटिव्हच आहे. दुर्योधन म्हणजे ज्याच्याशी युद्ध करणं अवघड आहे तो दुर्योधन आहे. दुःशासन म्हणजे अत्यंत चांगला शासन करताय, त्याच्या शासनात म्हणजे राज्यकारभारात वाईट असं काहीच नाहीये असेही संस्कृत अर्थ आहे. पण युधिष्ठिर इतका सुसंस्कृत आहे की तो नेहमी दुर्योधनाला दुर्योधन कधी म्हणला नाही, सुयोधन, सुशासन
सुमुख हे युधिष्ठिराची कल्चर आहे, संस्कृती आहे. त्यामुळे हे महाभारताचं युद्ध अटळ झालं वगैरे हा सगळा भाग आहे नंतर. पण आज आपला तो विषय नाही आहे. मुद्दा काय आहे की नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. आपण यांना नमस्कार केलेला आहे. आता आपण सुरुवात करूया. फक्त मला एक तुम्हाला सांगायचं की बाजूला जे लिहिलेलं आहे ना ते तो श्लोक समजण्यासाठी महत्वाचा आहे. पहिला श्लोक बघूया. गीता शास्त्रम इदम पुण्यम. गीता हे शास्त्र आहे आणि पुण्यकारक शास्त्र, पुण्य देणारं शास्त्र आहे. किमन्य शास्त्र विस्तरे नाही या पठेत प्रयत्न पुमान. आपण जे करतोय ते प्रयत्नपूर्वक ज्याचं अध्ययन करतो. पुमान म्हणजे जो माणूस, ती व्यक्ती प्रयत्नपूर्वक अध्ययन करते तर काय होतं, विष्णू पदम वापनवते. तो विष्णूच्या पदाला पोचतो. विष्णूच्या पदाला म्हणजे विष्णूच्या पायाकडे किंवा साक्षात विष्णूच होऊन जातो. आणि विष्णूचं पद म्हणजे विष्णू म्हणजे काय आहे, भय शोकादी वर्जिता. फार महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना की दिव्य दृष्टी म्हणजे काय, म्हणून इथे लिहिलेलं आहे दिव्य दृष्टी. भय आणि शोक माझ्या जीवनातून गेले की मला दिव्य दृष्टीचाच लाभ होतो. भय म्हणजे भीती आणि शोक म्हणजे दुःख. सहज गंमत बघा, अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती विश्वरूप दर्शन दाखवताना. अर्जुन ते सगळं बघायला लागला आणि त्याला सगळेच दिसले. तिथे ब्रह्मा विष्णू महेश दिसले, निरनिराळे ऋषी दिसले, राक्षसी दिसले निरनिराळे. अर्जुन म्हणला हे काहीतरी निराळच आहे. अनेक पाय दिसले, असंख्य पाय, असंख्य हात, असंख्य तोंड, असंख्य डोळे. आपण सगळेजण त्या विश्वरूपाचेच भाग आहोत. हे दिसल्यानंतर अर्जुन गोंधळला म्हणाला की मला भीती वाटते रे, तू एवढा महान असेल आणि मी तुला आतापर्यंत कसे हाक मारत होतो की हे कृष्णा, हे सख्या, हे यादवा. चुकलं माझं, मला क्षमा कर, मला भीती वाटते. भय की त्याची दिव्यदृष्टी आपोआप गेली. भय वाटलं की ती दिव्यदृष्टी गेली. दुःख, संजयाला दिव्यदृष्टी दिली होती. व्यास ज्यावेळेला म्हणाले की युद्ध आता अटळ आहे तर हे धृतराष्ट्रा तुला युद्ध पाहायचंय का, मी तुला दिव्यदृष्टी देऊ शकतो, दृष्टी देऊ शकतो, मला काही अवघड नाही. पहिल्यांदा धृतराष्ट्र हो म्हणाला पण नंतर म्हणाला नको नको नको, कारण मला माहित आहे युद्धात जय पांडवांचा होणार आहे म्हणजे माझ्या मुलांचे मृत्यू होणार आहे. मुलांचा मृत्यू मी कशाला पाहू, त्यापेक्षा मी नुसता कानाने ऐकेन. माझा जो सूत आहे, सूत म्हणजे सारथी, रथ चालवणारा संजय नावाचा, त्या संजयाला दिव्यदृष्टी दिली. तथा असतो संजयाला दिव्यदृष्टी दिली. काल बघितलं दिव्यदृष्टीचे 3 पैलू आहेत. एक दूरचं दिसतं, एक दिसतं म्हणजे त्यांच्या मनातले विचार सुद्धा कळतात. आता हा कोणाला मारणार आहे, आता हा कोणासमोर जाऊन युद्ध करणार आहे, हे सुद्धा सगळं कळतं. आणि भविष्यात काय घडणार आहे हेही कळतं. दुःख नको, भय आणि भीती नको, या 2 गोष्टी केल्या की आपल्यालाही दिव्य दृष्टी मिळेल. म्हणजे आपल्याला पुढे काय कळणार हे कशाला कळायला पाहिजे. 3 दिवसांनी तू मरणार आहेस. एक चांगला ज्योतिषी सांगतो एका श्रीमंत व्यापाऱ्याला, आणि माझं भविष्य कधीही खोटं होत नाही, आजपासून 3ऱ्या दिवशी तो मरणार आहे हे ऐकून तो व्यापारी त्याच क्षणी मरतो. आता हे भविष्य खरं झालं का सांगा बरं. या भविष्याला कशाला आपण पाहिजे. पण मला एक कळलं पाहिजे की काय घडतंय आजूबाजूला, लोकांच्या मनात असे काय विचार आहेत, ते काय योजना करतायत हे कळणं आवश्यक आहे. नाही कळलं तरी हरकत नाही. पण दिव्यदृष्टी भीतीने गेली अर्जुनाची आणि दुःखाने गेली संजयाची. संजय सगळं सांगत होता कुणाला, धृतराष्ट्राला, की आता हे चाललंय ते चाललंय, आता अर्जुन कसा लढतोय. प्रत्येक वेळेला धृतराष्ट्राने अडवलेला आहे. गीतेत नाही, ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही गीता समजून सांगण्यासाठी आहे. 700 श्लोकांची गीता आहे, 9000 श्लोकांची ज्ञानेश्वरी आहे. सोपं करून सांगायचंय, उदाहरणं देऊन सांगायचंय. प्रत्येक वेळा तो म्हणतो मी तुला विचारले का अर्जुन काय करतो, मी तुला विचारले का भीम कसा लढतोय, दुर्योधन काय करतोय ते सांग, दुःशासन काय करतोय ते सांग, शकुनी काय करतो ते सांगितलंच तरी चालेल. आपल्या पार्टीचे लोक आहेत ना, आपल्या पक्षाचे, ते काय करतायत ते सांग. परत परत तो म्हणायचा. हा अंधाराच होता, आतून अंधारा आणि बाहेरून अंधारा. हा बाहेरून अंधारा का होता, निसर्गतः जन्मतः त्याला डोळेच नव्हते, दृष्टीच नव्हती, म्हणून बाहेरून अंधारा होता. आतून अंधारा का, कारण आपला मुलगा चुकतोय हे वारंवार कळून सुद्धा पुत्राच्या मोहामुळे तो बघू शकला नाही.
त्यांना सगळ्यांनी सांगितलं होतं. सहज लक्षात करायला एकच भाग सांगतो तुम्हाला की दुर्योधन ज्या वेळेला जन्मला ना त्यावेळेला गाढवासारखा ओरडला, मुलासारखा रडला नाही. धृतराष्ट्र म्हणतो की गांधारी बाळंत होणार होती आणि त्या खोलीतून गाढवासारखा आवाज कसा आला रे. विदुराला म्हणतो मला दिसत नसलं तरी मला ऐकू येतं, कदाचित माझा भ्रम असेल. विदुर म्हणाला की मलाही गाढवासारखा आवाज ऐकू आला, पण रस्त्यावर अनेक गाढवा आहेत की त्यातल्यापैकी कोणीतरी ओरडलं असेल. नाही जाऊन बघ. तो जाऊन बघतोय तर तो आणखीन गाढवासारखा ओरडला आणि इतकंच नाही तर एक गाढव ओरडायला लागले की बाकीची गाढवं त्याला साथ देतात. आपण कुत्र्याचं बघूया ना, रात्री एक कुत्रा रडायला लागलं ना तर सगळी कुत्री मैफल जमते त्यांच्याकडे, सगळी रडायला लागतात. सिंपथी असते एक प्रकारे. त्यावेळेला तो म्हणाला नूतन बालक जे जन्मलेलं आहे ना ते गाढवासारखं ओरडते. त्याच वेळेला व्यास येतात आणि सांगतात हे मूल सगळं कुळ जाळून टाकणार आहे. कुलांगार जन्मलाय, कुलांगार. अंगार म्हणजे उजव. त्याग कर याचा. आता त्याग कर म्हणजे याला अरण्यात नेऊन टाकायचा नाही, त्याला राजवाड्यातच ठेव, इतर राजपुत्रांसारखंच त्याला वागव, पण तुझ्यानंतर तो सिंहासनावर बसणार नाही. डिस्पजेस आहे, तो बसणार नाही सिंहासनावर. त्याचा राज्याभिषेक कधी होणार नाही, त्याचा त्याग कर. नाही केला, लहान आहे. नंतर काही दिवसांनी आत्ता कुठे त्याला कळायला लागलं. असं करत शेवटी गांधारी सुद्धा सांगते एका क्षणी याचा त्याग करा, हा सगळ्यांना जाळल्याशिवाय राहणार नाहीये. वहिनीचं वस्त्रहरण, द्रौपदीचं वहिनी आहे की त्यांची चुलत असली तरी काय झालं. आणि सगळ्या राजसभेत त्याग करा या मुलाचा, नाही करा. म्हणून ज्ञानेश्वरांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे. पुत्र स्नेहे मोहितू अंतर्बाह्य अंधू. आतही तो अंधार आहे पुत्राच्या स्नेहामुळे आणि बाहेरून तर अंधार आहे, जन्मापासून त्याला दिसतच नाहीये. यामुळे हे महाभारताचं युद्ध अटळ झालं. सगळं वर्णन करतोय संजय, अत्यंत चांगली भाषा शैली आहे त्याची. एक गोष्ट घडते शेवटी, ज्यावेळेला दुर्योधनच उरलेला आहे आणि भीम आणि दुर्योधन यांचं द्वंद्व युद्ध होतं, गदा युद्ध होतं आणि भीमाने प्रतिज्ञा केलेली आहे की भर सभेत मांडी उघडी करून तू आमच्या पत्नीला दाखवलेली आहेस द्रौपदीला आणि तू दासी झालेली आहेस, तू हारलेली आहेस युद्धात, या मांडीवर येऊन बस. हे दाखवलेलं आहे की तुझी मांडी फोडल्याशिवाय मी राहणार नाही. गदा युद्धाचा नियम आहे की बिलो द बेल्ट म्हणजे कमरेच्या खाली वार करायचा नसतो. पण भीमाची प्रतिज्ञाच होती ती. भीमाने ज्या वेळेला त्याची मांडी फोडली, दुसरी त्यावेळेला मांडीचा चिखल झाला, पल्प आपण ज्याला म्हणतो ते, आणि आयुष्यभर ज्याच्या डोक्यावर मुकुट होता ना तो मुकुट पडला. तो मुकुट घ्यायला तो पुढे सरकायला लागला, पण मांड्या नसल्यामुळे, मांड्यांचा चिखल झाल्यामुळे त्याला पुढे सरकता येईना. ते पाहून संजयाच्या डोळ्यात अश्रू आले, त्याला दुःख झालं आणि त्याची दिव्य दृष्टी गेली. तो म्हणतो राजन, हे धृतराष्ट्र, मला आता काही दिसत नाही. दुःखामुळे आणि भयामुळे आपल्या जीवनातले ह्या जर दोन गोष्टी गेल्या ना, अत्यंत स्वच्छ आपल्याला जीवन दिसायला लागेल. दुसऱ्याचं व्यवहार आणि वर्तन आपण सुंदरपणे त्याचा अर्थ लावायला आपल्याला दुःख होणारच नाही. आपण अशांत, अतृप्त, असमाधानी राहणारच नाही. शांत हो, स्वच्छ जीवन जगू, हे महत्वाचं आहे. भय शोकादी वर्जिता, हे गीतेचं महत्व सांगितलेलं आहे. आपण रोज एक दोन श्लोक बघूया. आज आपण पुढचा विषय सुरू करूया. हे परत लक्षात ठेवा, गीता शास्त्रम इदम पुण्यम य पठेत. पठेत म्हणजे अभ्यास करतो, प्रयत म्हणजे प्रयत्नपूर्वक, आणि पुमान म्हणजे माणूस जो करतो. विष्णू पदव वापनवते, त्याला विष्णूचं पद, विष्णूची योग्यता आहे. ते भय शोकादी वर्जता. भय नाही, शोक नाहीच होत, हे लक्षात ठेवा. आता छोटे जे कागद आपल्याला दिलेले आहेत ते काढूया. ईश्वर सर्वभूतानां. आज गीता जयंती आहे, लक्षात ठेवा. अशी बारकी डिलेक्ट का सगळ्यांना बहुत बरं. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी याला गीता जयंती म्हणतात. गीता जयंती म्हणजे गीतेचा जन्म आज झाला. गीता हा सांगितलेला ग्रंथ आहे, लिहिलेला ग्रंथ नाही. पण या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. उद्या आपण त्याचा अर्थ पाहूया. मग पद्मनाभ कोण आहे? विष्णू. त्याचा पूर्ण अवतार कृष्ण. त्याच्या तोंडातून गीता बाहेर पडलेली, तेवढा अधिकार असेल त्याचा, हे लक्षात घ्या. आणि म्हणून गीता हा बोललेला ग्रंथ आहे.
लोक विचारतात की एवढं कसं बोलेल, तोपर्यंत युद्ध थांबलं होतं का? एक लक्षात ठेवा, युद्ध शंख वाजवल्याशिवाय सुरू होणार नव्हतं. तिकडचा शंख जरी भीष्माचार्य वाजवणार असतील, इकडचा शंख पांचजन्य, ऋषिकेश, देवदत्त, धनंजय, पौंड तो फुंकेला भीम, आपण जे म्हणतो ना, शंखांची नाव आहेत. पांचजन्य शंख कोणाच्या हातात आहे? कृष्णाच्या. तो वाजवल्याशिवाय पांडव युद्ध सुरू करू शकणार नाही. अर्जुनाची ही अवस्था बघितली कृष्णाने. अर्जुन म्हणतो नाही रे लढत मी, आणि त्याला सगळं सांगतो जे काल आपण बघितलं, पहिला अध्याय गीतेचा. आणि नंतर तो ऐकत नाहीस ना माझं, हे घे, मी धनुष्य फेकून देतो. गीतेचा पहिल्या अध्यायाचा शेवट आहे. धनु उत्सृज्य फेकून दिलं. सशरम, शर म्हणजे बाण, आणि धनुष्य बाण फेकून देतो, नाही लढणार मी. मग गीता सांगायला सुरुवात झाली. ही गीता सांगायला गरज का पडली? अर्जुन लढतच नाही. आणि जसा तिकडून कर्ण आहे ना, तसा इकडून अर्जुन आहे. अर्जुनाच्या बळावर हे युद्ध आपण जिंकू, आणि कृष्ण सारथी आहेच की. कर्णाच्या बळावर आपण युद्ध जिंकू असा दुर्योधनाला आत्मविश्वास आहे. महाभारताची कथा पाहायला नको, योग्य तेवढा संदर्भ आपण बघूया. पहिलाच जो श्लोक आहे ना धृतराष्ट्राचा, की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. हे कुरुक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. कुरु हा राजा आहे. हा जो वंश आहे ना, तो पुरुरवापासून सुरू झालेला आहे. उर्वशी आणि पुरुरवा, म्हणून तो पहिल्यांदा पुरुवंश आहे. विसरा, कुरु राजा एवढा प्रसिद्ध झाला की त्याला कुरुवंश म्हणायला लागले. जसा रामाचा आहे तो चंद्रवंश आहे. पहिला इक्ष्वाकू राजा आहे, त्याला इक्ष्वाकू वंश म्हणायला लागले. पण पुढे रघु राजा एवढा प्रसिद्ध आणि पराक्रमी झाला की त्याला रघुवंश म्हणायला लागले. आपण रामाला रघुनाथ म्हणतो, राघव म्हणतो, रघुकुल भूषण म्हणतो, रघुकुल शिरोमणी म्हणतो. प्रत्यक्ष सूर्याचं कुळ आहे ते. पण रघु राजा एवढा आदर्श, एवढा पराक्रमी, म्हणून त्या कुळाचंच नाव रघुवंश. तसा हा जो पुरुवंश आहे, पुरुरवापासून सुरू झालेला, मध्यंतरी कुरुरवाचा एवढा झाला, तो धर्मज्ञ होता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, जिथे कुरुराजाने यज्ञ केले, सत्संग घडवले, ऋषींनी तपश्चर्या केली, काही ग्रंथाचं लेखन झालं, असं ते कुरुक्षेत्र आहे. आणि धर्मक्षेत्र आहे, कारण सगळे धार्मिक कृत्य करायला अजूनही लोक तिथे जातात. विशेषतः ग्रहणाच्या काळात तिथे जी नदी आहे, स्नान करायला जातात लोक. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा, एकत्र आलेले, समोरासमोर उभे राहिलेले. युयुत्सवा म्हणजे युद्धासाठी. मामकाहा, माझी मुलं आणि पांडूची मुलं, किम कुर्वत संजय, त्यांनी काय केलं संजय मला सांग. संजय जर रनिंग कॉमेंट्री करतोय तर हे काय केलं कशाला, म्हणजे हा भूतकाळ का वापरलाय? कारण लक्षात ठेवा, युद्ध सुरू झाल्यानंतर 10 दिवस संजय युद्धभूमीवरच आहे. संजय लढतोय. 10व्या दिवशी काल सांगितलं तरुण भीष्म रथातून पडले. भीष्म म्हणाले मी मरणार नाही, कारण मी इच्छा मरणी आहे, मला युद्धाचं काय होते ते बघायचंय. पण मी खाली पडल्याशिवाय युद्धाचा शेवटच नाही, तर तुम्ही मला मारणार नाही, मी तुम्हाला मारणार नाही. बघा, जसे कौरव माझे हे आहेत, नातू आहेत, तसे तुम्ही माझे नातू आहात. सहज सांगतो जाता जाता, व्यासांची सख्खी मुलं आहेत. कोण? धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. सख्खी व्यासांची मुलं आहेत. म्हणजे कौरव आणि पांडव कोण झाले? व्यासांचे नातू झाले. पण व्यासांनी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण जी अटळ गोष्ट आहे ती टाळता येत नाही काही केलं तरी. हा महाभारताचा आणि रामायणाचा सिद्धांत समजून घ्या. रामाची काय चूक होती म्हणून रामाला वनवासात जावं लागलं? सीतेची काय चूक होती म्हणून रावणाने तिला पळवून नेलं? काय चूक होती? द्रौपदीची काय चूक होती म्हणून तिचं वस्त्रहरण? हे त्यांनी भोगले, आपण त्या मनाने काहीच भोगत नाही. आपण तक्रार करतो, हे असं का झालं माझ्या जीवनात, हे असं मलाच का झालं? कशाला माझं होणारच होतं, ते चुकणारच नाहीये. हा लक्षात या सिद्धांत, याला आपण प्रारब्धाचा सिद्धांत म्हणतो, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ डेस्टिनी. डेस्टिनी फार चांगला शब्द नाही, पण प्रारब्ध फार चांगला शब्द आहे. तोच विषय एकदा आपण घेऊन बोललं पाहिजे. त्याच्यावर किती उदाहरण आहेत. जीवन समजायला हा सिद्धांत अत्यंत उपयोगी पडतो. असं का झालं मला माहित नसेल, कारण आधी काहीतरी घडलं असेल. या जीवनात घडलं मला आठवत नाही, आधीच्या जन्मात घडलं असेल. म्हणून आधीचा जन्म आणि पुढचा जन्म ही कल्पना नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. समजा जीवनाच्या अगदी शेवटी मी एकाचा खून केला, तर त्याचं फळ मी केव्हा भोगणार आहे? खून केला आणि दुसऱ्या दिवशी मीही मेलो, मग पुढच्या जन्मात त्याचं फळ भोगावं लागेल.
ज्याचा खून केलास तो तुझा खून केल्याशिवाय, हा नियम आहे. मग हे संपणार केव्हा? आत्ता हा सगळं सांगत नाही, प्रसंगोपात आला तर मी उल्लेख करेन. पण आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्या अटळ असतात. अटळ म्हणजे देवाना चुकले नाही, संतांना चुकले नाही. ज्ञानेश्वरांना किती टीका निंदा सहन करावी लागली. त्यांना संन्याशाची पोरं म्हणून ही 4 तेजस्वी मुलं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, किती हाल केले त्यांचे. तुमची सावली सुद्धा मला स्पर्श करता कामा नये. अगदी तुम्हाला सांगतो ते अटक काय त्यांचा चूक होती नाही ना. बरं, वडिलांनी गुरुच्या आज्ञेप्रमाणे फार मोठा ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. हल्ली हे सगळं तुम्हाला युट्यूबवर बघायलाही मिळतं ते चरित्र. तर त्याच्यात ते गुरुने आज्ञा केली म्हणून गुरुंनी संन्यास घेतला होता. त्यांनी सांगितलं परत संसारात जा. गृहस्थ झाले, 4 मुलं झाली. त्यांना वाईट टाकलं. वाईट म्हणजे बहिष्कृत, एक्सकम्युनिकेट म्हणतात ना, बॉयकॉट त्यांच्यावर टाकला. पण ते म्हणाले मुलांना काय केलं पाहिजे? तुम्ही देहांत प्रायश्चित्त म्हणून त्यांच्या आई वडिलांनी नदीत उडी टाकून जीवन संपवलं. आता तरी आमच्या मुलांना शुद्ध करा, समाजात घ्या, माणसासारखी वागणूक द्या. नाही, पुढचं सगळं ज्ञानेश्वर चरित्र सांगत नाही. तुकारामाला कुठे चुकला हो त्रास? 21व्या वर्षापर्यंत अत्यंत चांगला व्यापार चालू होता. इतकं की काय, त्या पंचक्रोशीत माझ्याकडे पैसे नाहीत पण मी खरेदी केलेली आहे. मी तुकारामाला ओळखतोस ना, घे उधारी. म्हणजे एवढी पत होती तुझे. आणि पुढे काय झालं की त्याला 4 पैसे सुद्धा नाहीत. दुष्काळ पडला. दुष्काळात आई गेली, वडील गेले, बायको गेली, 2 मुलं गेली, भाऊ घरातून निघून गेला आणि धंदा पूर्णपणे चौपट झाला, म्हणजे पूर्णपणे बंद पडला. इतकं वाईट कोणाच्या जीवनात घडेल? त्या काळातला तुकारामाचा अभंग बघा. हाईट ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग अँड पॉझिटिव्ह लिव्हिंग तुकाराम आहे. तुकाराम म्हणतात, बरे झाले देवा पडला दुष्काळ, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा आई गेली, बरे झाले देवा वडील गेले. बरे झाले म्हणजे काय? जाणारच होते ते, पण मी त्याचाही फायदा करून घेतला. शेवटी काय म्हणतो, बरे झाले देवा व्यापार बुडाला, बरे झाले देवा उधारी बुडाली, बरे झाले देवा सगळेजण मला टाळतायत. मी रस्त्यातून यायला लागले तर ते रस्ता बदलताय. आता कोणीच नाही, विठ्ठला आता तू आणि मी. आता तुझं माझं राज्य. मी नाम घेऊन थकतो का तू नाम ऐकून थकतोयस? बघूया, आपण पैज लावूया. काय पॉझिटिव्ह आहे हे. तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर हे द्या आणि त्या अभंग स्वा तुम्हाला मिळेल संपूर्णपणे. 21व्या वर्षी स्वप्न पडतं. स्वप्नात एक बाबाजी चैतन्य येतात आणि म्हणतात, मी तुला अनुग्रह देतो, तू मन राम कृष्ण हरी. हा वारकरी संप्रदायाचाच मंत्र आहे. हा मंत्र दिला आणि गुरुदक्षिणा म्हणून तू विचारतोस म्हणून सांगतो, उद्या मला पावशेर तूप दे. स्वप्न होतं. आता स्वप्नात दिसले हे पावशेर तूप घेऊन येत आहे. स्वप्नात दिसल्यासारखा कोण दिसतो का? एक माणूस दिसला, नमस्कार केला, ते तूप त्याला दिलं, अनुग्रह झाला. जीवन फक्त 42 वर्षाचं आहे तुकारामाचं. अर्ध जीवन संपन्न अवस्थेत गेलं, अर्ध जीवन विपन्न अवस्थेत. विपत्ती म्हणजे संकट. कोणी त्याला विचारत नव्हतं, पण विठ्ठल होता. विठ्ठलाचा अखंड ध्यास घेतला. हे शिकायचंय आपल्याला की जीवनात घडणाऱ्या घटना घडणारच आहेत, होणारे रोग होणारच आहेत, आर्थिक नुकसान किंवा आर्थिक लाभ होणारच आहे. कोर्टात मनासारखी केस जिंकली जाणारी कमी हरणार आहे. असाध्य रोग मला होणार आहे किंवा एखादी अत्यंत प्रिय व्यक्ती, त्या प्रिय व्यक्तीचा वियोग मला होणार आहे. आणि कितीही यज्ञ केले, कितीही सत्यनारायण केले, कितीही व्रत केली, कितीही प्रदक्षिणा घातल्या, मी मुद्दामून सांगतोय कारण हाच तर पहिल्या ओळीचा अर्थ आहे. लक्षात ठेवा, काही चुकणार नाही आयुष्यात. मग हे करायचं नाही का? करायचं कशासाठी? येणारे भोग सहन करण्यासाठी, शक्ती मिळण्यासाठी. म्हणून तुम्ही मंत्र म्हणा, म्हणून तुम्ही जप करा, म्हणून तुम्ही गुरुचा अनुग्रह घ्या, म्हणून तुम्ही तीर्थक्षेत्राला जा, सामर्थ्यवान होण्यासाठी. दुर्बल होत असाल, काही नाही हो, इतकं सगळं केलं पण काही नाही, मुलगा अभ्यासच करत नाही, मग सत्यनारायण करा तुम्ही. नाही हो, सत्यनारायण सुद्धा दर श्रावणात गेल्या 15 वर्ष केले, नाही पोर शिकत. 11वी झालेलं नाही, 10वी सुद्धा होणारच नाहीये. त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. त्याने मनाची शक्ती मिळवायची, मन सामर्थ्यवान करायचंय आणि मग येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मी तोंड देऊ शकतो. मग आता इथे लक्षात ठेवणं, ईश्वर सर्वभूताना हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे.
आपलं शरीर आहे ना ते यंत्र आहे, आणि त्या यंत्रावर आपण आरूढ झालेलो आहोत. आपण म्हणजे जिवंत माणसं नाही, पशु पक्षी वनस्पती दगड काष्ट पाषाण सगळ्यात तो परमेश्वर आहे. सगळ्यांना हृदय आहे, त्या हृदयात परमेश्वर आहे. आणि त्यांचा जो देह आहे, झाड आहे, झाडाचा देह आहे, लाकडाचा देह आहे, एवढी ढलपी असेल देह आहे, एवढा तुकडा असेल देह आहे, त्याला सुद्धा हृदय आहे, आणि त्या हृदयात परमेश्वर आहे. हे समजून घ्या. सगळा कण कण. तुम्हाला तो विष्णू या शब्दाचा अर्थ काय? अणु, रेणू, जीवाणू, कीटाणू, विषाणू म्हणजे व्हायरस, आणि स्थाणू म्हणजे काम. या सगळ्यात जो प्रवेश करून राहिलाय तो विष. विष म्हणजे प्रवेश. अणु 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 विष्णू. तो अणूत आहे, तो रेणूत आहे म्हणजे कणात, तो जीवाणूत आहे, तो कीटाणूत आहे, तो विषाणू व्हायरस मध्ये आहे, आणि तो स्थाणू म्हणजे खांबात सुद्धा आहे. नरसिंह नाही खांबातून आला नाही, कुठे विष्णू. हे लक्षात ठेवा. प्रत्येक शब्दाचा जर अर्थ लक्षात घेतला, विष्णू सहस्रनाम आपलं पाठ असतं, बरोबर. पण त्याचं चिंतन करतो का आपण? आता या संपूर्ण 1000 नावांचा अर्थ गुगलवर मिळतो. तुम्हाला पाहिजे विवरण चॅट जीपीटी मध्ये, तर तो तुम्हाला विचारतो, मी नावं दिलेली आहेत, तुला अल्फाबेटिकली पाहिजेत का? हो देतो. तुला त्याचा फक्त अर्थ पाहिजे का? हा. त्याचं इंटरप्रिटेशन पाहिजे का? त्याचा नवीन अर्थ पाहिजे का? इतकं सगळं विचारतात. चॅट आहे ती चॅट. तर तुम्हाला प्रश्न विचारतो, ह्याची मी कविता करून देऊ का? मी त्याला सहज म्हणले एपिक स्टाईल मध्ये दे. काय सुंदर त्यांनी संस्कृत मध्ये एक एक नाम घेऊन त्या नामाचा अर्थ असलेली कविता करून दाखवली. त्यांनी म्हणजे कोणी? चॅट जीपीटी. चॅट जीपीटी म्हणजे ते गुगलच आहे. आणि गुगल हा प्लॅटफॉर्म आहे, माध्यम आहे, व्यक्ती नाहीच आहे. तुम्हाला मागे मी उदाहरण दिलं होतं, आता पुन्हा सांगतो, कारण ही उदाहरणं अगदी डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत. अशा युगात आणि जगात आपण राहतोय. आपली मुलं, आपली नातवंड राहत आहेत. आपल्यापेक्षा जास्त या जगाचा प्रभाव आणि परिणाम त्यांच्यावर होणार आहे. ऍपल ज्यांचा असेल ते ऍपल म्हणतात सिरी. सिरी हा ऍपल मधला एक वर्ड आहे. याला कॉल लाव, मग त्याप्रमाणे कॉल होते. सिरी आता आपण कुठे पोहोचलेलो? सिरी आपल्याला तिकडे जायचे, डिस्टन्स किती? सिरी सगळं करतो का? हा सिरी आहे कोण? एक चालवत होती गाडी, मुलगी, तरुण मुलगी, सुंदर मुलगी. तिला म्हणलं सहज म्हण ग सिरी आय लव्ह यू. ती म्हणलं तेव्हा त्याने दिलेलं उत्तर लक्षात ठेवा. आय एम नॉट हिअर टू लव्ह, आय एम हिअर टू सर्व. पहिली गोष्ट. आणि तुला आता हे उत्तर द्यायचं ना, 500,000 म्हणजे 5 लाख लोकांच्या प्रश्नांची उत्तर मी देतोय ऍट द सेम टाइम. कुठे पोचले ही टेक्नॉलॉजी? कोणी मला हे विचारते, कोणी मला ते विचारते, कोणी मला ते विचारते. काल मी सहज विचारलं की केव्हा सुरू झालं युद्ध, कुठली तिथी होती, हे सगळी उत्तरं दिलेली आहेत गुगलने. थक्क व्हाल तुम्ही. पण मला त्या डिटेल्स व्हेन, व्हेअर, हाऊ विचारूच नका. वाय हा प्रश्न विचारा. त्यातून चिंतन घडतं. व्हाय मध्ये चिंतन आहे, का मध्ये चिंतन आहे, कसं घडलं याच्यामध्ये चिंतन आहे. कुठे घडलं, केव्हा घडलं, याला आपण गजाली किंवा गॉसिप म्हणतो. कुठे गेला होता, काय बघितलं, काय आणलं, काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही गेला होता तिथे, का गेला होता? तिथे गेल्यानंतर कसं वाटलं? अयोध्येच्या रामासमोर उभं राहिल्यानंतर कसं वाटलं? हा प्रश्न आहे. अयोध्येला कसे गेला? गाडीने गेला का स्वतःच्या गाडीने गेला का विमानाने गेला? या प्रश्नाने तुमचं काय कल्याण आहे? तिथे उभं राहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं? कारण मी आता पुढच्या आठवड्यात जाणार आहे. मला जरा डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. आत्ताच मला दिसला पाहिजे तो राम, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याचा मुकुट, हे सगळं दिसलं पाहिजे. असे प्रश्न विचारूया. कसं म्हणजे हाऊ अँड व्हाय, का. अभ्यास करता येईल त्या ग्रंथांचा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ईश्वर आहे कुठे? काल तुम्हाला देवांची सहज कल्पना दिली. 33 कोटी देव म्हणजे काय? ईश्वर आणि परमेश्वर. ईश शब्द आहे. ईश म्हणजे स्वामी, महा ईश, महेश, कितीतरी बघा. आणि शंकर हा स्वामी असल्यामुळे जगाचा, कारण पहिल्यांदा शंकराची उपासना सुरू झाली आणि नंतर विष्णूची उपासना सुरू झाली. विष्णूचे अवतार होते, तसे शंकराचे विशेष अवतार आपल्याला माहित नाही आहेत. विष्णूचे 10 अवतार, त्या 10 अवताराचे मंदिर म्हणून सगळीकडे विष्णू. कृष्णाचे किती मंदिर आहेत जगभर, रामाचे किती मंदिर आहेत जगभर. त्यामध्ये शंकराची कमी आहे. आणि शंकर म्हणल्यानंतर आपल्याला शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय दिसत असेल. एकही मंदिर नाही त्यांचं. मंदिर आहे ते शिवलिंगाचं मंदिर आहे. फार मोठा विषय आहे हा. शिवलिंग ही यज्ञाच्या ज्वालांची खूण आहे.
म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात त्याला. ज्योतिर्लिंग का म्हणतात? लिंग म्हणजे कोण, ज्योती म्हणजे प्रकाश. एक लक्षात घ्या, मला सांगायचं ते चांगला प्रसंग तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला पहिलं रामायण सुरू झालं रामानंद सागरांचं, त्यावेळेला प्रश्न विचारले जायचे, फार गिव्ह अँड टेक होतं. आणि स्वतः रामानंद सागर शेवटी येऊन काही प्रश्नांची उत्तरं द्यायचे. आम्हाला संदर्भ चांगला मिळाला हे सगळं सांगायचे. एक डायलॉग होता तो, केवळ वनवे नव्हते, आम्ही दाखवतो तुम्ही पहा, नाही तुम्ही प्रश्न विचारा. ज्या वेळेला रामाचं शिक्षण पूर्ण होतं आणि वसिष्ठांना नमस्कार करतो आणि वसिष्ठ म्हणतात, वत्सा किंवा हे शिष्या यशस्वी भव, कल्याण वस्तू. बरोबर आहे ना? त्यावेळेला रामाचं वय काय असतं? रामाचं वय त्यावेळेला असेल तर 10 किंवा 12 वय असेल, शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेला. अशा वेळेला वसिष्ठांनी जो हे घातलेलं आहे, आपण रामनामे म्हणतो किंवा शेला जो घातलेला आहे त्याच्यावर जय श्रीराम लिहिलेलं आहे. एकाने प्रश्न विचारला, अजून रामाने कार्य सुरू झालेलं नाहीये, तो वसिष्ठांच्या याच्यावर जय श्रीराम कसा आला? हा महत्वाचा प्रश्न होता. राम आत्ता शिक्षण संपलेलं आहे आणि त्यानंतर राम उदास झालेला आहे, रामाला काहीच नको असं वाटायला लागलेलं आहे. मग वसिष्ठांनी त्याला दूर नेऊन तुला मनात काय ते विचार. रामाने कितीतरी प्रश्न विचारले, वसिष्ठांनी उत्तरं दिली आणि योग वासिष्ठ नावाचा मोठा ग्रंथ निर्माण झाला. एवढा असा राम आहे, तुम्ही जय श्रीराम काय लिहिलेलं आहे? ते म्हणाले आमची चूक काय. मग काय लिहिलं पाहिजे? त्याने विद्वानाने विचारलं, ओम नमः शिवाय लिहिलं पाहिजे. ओम नमः शिवाय हा काळाच्या ओघात आधी आहे ना, आणि म्हणून सगळ्या शंकरांची नावं जवळजवळ ईश्वराने सांगतात. ईश्वरच सर्व भूतानाम. ईश्वर म्हणजे देव म्हणला की तो म्हणतो. मग ओंकारेश्वर असेल, हटकेश्वर असेल, काशीचा विश्वेश्वर असेल, पाशुपतेश्वर असेल, रामेश्वर असेल, महाकालेश्वर असेल, हे सगळे ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे शंकर. दक्षिण भारतात तर ईश्वरच म्हणतात फक्त शंकर. पण आपण हा जो ईश्वर सर्व भूताना म्हणजे असं एक ईश्वरी तत्व आहे, ईश्वरी चैतन्य आहे, ईश्वरी शक्ती आहे. हे 3 शब्द लक्षात ठेवा. ईश्वर ही व्यक्ती नाही, ईश्वर ही शक्ती आहे, ईश्वर हे चैतन्य आहे, ईश्वर सत आहे, ईश्वर चित आहे, ईश्वर आनंद आहे. सत म्हणजे डोकं, चित म्हणजे हात आणि आनंद म्हणजे हार्ट. इट इज द हेड, हँड्स अँड हार्ट. त्याला ईश्वरी तत्व म्हणजे तो आहे कुठे? सगळ्या भूतांच्या हृदयात आहे. आता पुढचं फार महत्वाचं आहे ना. ईश्वर हे पण यंत्रारूढ, आणि आपण सगळेजण यंत्रारूढ. अगदी तो करोना सुद्धा त्याचा जो व्हायरस दिसत सुद्धा नव्हता. आपल्याला किती दिसतात? आपल्याला दिसतात त्याच्यापेक्षा न दिसणारे जीव जंतू कितीतरी आहेत. मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात किंवा दूरचे तारे टेलिस्कोप करून बघावे लागतात. आपल्या स्वतःसाठी एक स्कोप आहे का? बायोस्कोप म्हणजे सुद्धा तो सिनेमा आहे. माझ्यासाठी कुठला एक सेल्फ स्कोप आहे का? आहे. इंट्रास्कोप त्याला म्हणतात. इंट्रोस्पेक्शन, आत बघूया. इन्स्पेक्शन दुसऱ्याची करा. कशाला? इंट्रोस्पेक्शन स्वतःची करा, कराच करा. त्याला स्वाध्याय म्हणलेला आहे. ते फार महत्वाचं आहे. पण मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला आपण ईश्वराचा विचार करतो त्यावेळेला ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात आहे. ती शक्ती आहे. त्याला हात नाही, त्याला पाय नाही, त्याला डोळे नाही, त्याला इतकी तोंड करेकरी काही नाही. हल्लीच्या तरुणांचा ह्या ईश्वराला म्हणजे या देवाच्या मूर्तीला विरोध आहे. काय त्या 4 तोंडाच्या, आणि त्यांना सांगतात सगळीकडे मंकी फेस्ड म्हणजे हनुमान आणि एलिफंट हेडेड म्हणजे गणपती असं सांगितलं जातं. आणि ते कन्फ्युज होतात. नकोच ते देव. अरे कुणी सांगितलं देव तसे? त्या मूर्ती तयार केल्या पुराण काळात निर्माण झालेल्या आहेत. वेदांच्या काळात कुठे ओंकाराची पूजा सांगितलेली आहे. आणि ओम येतो कुठून? नाभीपासून येतो. त्याला उद्गीत म्हणलेलं आहे. काय सुंदर शब्द आहे. उत्स्फूर्तपणे जे गीत झालेलं आहे ओम. आणि तीच मूर्ती आहे, तीच साधन आहे, तोच मंत्र आहे, तीच उपासना आहे आणि तेच मंदिर आहे. देह मंदिर आहे. नाभीपासून कुठे श्वास तो उभा कल्पवृक्ष, त्याची अमृत फळे सुरस श्री रामा अर्पिली किंवा श्री देवीला अर्पण केली. श्वास उभा घेतला पाहिजे, कारण माणूस उभा आहे. एकमेव प्राणी पृथ्वीच्या पाठीवर उभा आहे तो माणूस आहे. हे गोरीला वगैरे चालताना एवढे एवढे दिसतात, पण एवढी पळायचं असेल तर 4 पाय वापरतातच. एवढा मोठा व्हेल मासा आहे, आडवा आहे. हे हत्ती वगैरे आडवे आहेत. माणूस उभा आहे कारण त्याचे पुढचे पाय हातात रूपांतर झालेले आहे. हात वर करून तो प्रार्थना करू शकतो, घोषणा देऊ शकतो, आव्हान देऊ शकतो, जोडून नमस्कार करू शकतो. बाकीचा कुठलाही प्राणी करू शकत नाही. मग हे जर आहे माझ्याकडे, तर मला समजून घेतलं पाहिजे
की ईश्वर म्हणजे ते चैतन्य किंवा ती शक्ती आहे कुठे? माझ्या हृदयात आहे. हृदयात म्हणजे डोक्यात का? नक्कीच आहे की हो. जीव कुठे सांगा बरं? जीव का? तर हृदय बंद पडलं म्हणजे डॉक्टर डिक्लेअर्स दॅट ही इज नो मोर डेड. पण जीव काय फक्त हृदयात आहे? केस वरचेवर कापताना चकचक चक काही होत नाही, पण उपटले तर दुखताना. नख कापताना काही होत नाही, पण नख उपटलं तर. पायाला काटा लागला ना तर आई ग कुठून येतं? डोळ्यातून पाणी येतं. काटा पायाला लागलेला आहे, आई ग तोंडातून आलेला आहे आणि डोळ्यातून पाणी आलेलं आहे. याला ऑर्गॅनिझम म्हणतात. ऑल ऑर्गन, शरीराचे निरनिराळे भाग एका तत्वानी, एका शक्तीने, एका जिवंतपणाने किंवा जीवनाने जोडलेले आहेत. हा सगळा मोठा म्हणला की ते पुरुषच मुक्त झालं. हा कॉस्मिक पर्सन, आय एम जस्ट अ पर्सन. पण विश्व हा एक पुरुष आहे ना. त्याला विश्वनाथ, विश्वेश, विश्वेश्वर, विश्वंभर अशी नावं विष्णू सहस्रनामात आहेत. पहिलंच नाव आहे विश्वम विष्णुर वषटकार भूत भव्य भवत्प्रभो. विश्व हे पहिलं विष्णूचं नाव आहे. विश्व निर्माण केलं आणि विष्णू त्यात प्रवेश केला. विष्णूशिवाय काही नाहीये हे लक्षात ठेवा. मग माझ्या हृदयात जर ईश्वर आहे तो करतो काय? तर मला चालवतो. जसा अर्जुनाचा रथ कोण चालवतो? पार्थ सारथी कृष्ण, तो चालवतोय. मला कोण चालवतं? ईश्वर. हृदयात असलेला ईश्वर मला चालवतो. मी कसा आहे? यंत्रारूढानी देह आहे, देहाचं यंत्र आहे आणि त्या यंत्रावर मी आरूढ झालेलो आहे. मी गाडीत बसतो, विमानात बसतो, अगदी रॉकेटवर बसून सुद्धा लोक दुसरीकडे जायला लागलेले आहेत. सगळीकडे मी नुसता चालत असलो तरी सुद्धा देहाचं यंत्र आहे, त्या यंत्रावर मी बसलेलो आहे. वारीचं हेच रहस्य आहे की वारी कोणत्या वाहनातून करता तुम्ही? हल्ली वाहनातून लोक करतात कंडक्टेड वारी. त्या काय तिथे उचायत नाचायचं, सेल्फी वगैरे काढायची, पुन्हा गाडीत बसायचं, पुढच्या मुक्कामाला उतरायचं, सेल्फी काढायची, अशी ही वारी झालेली आहे. ठीक आहे, ती काही वाईट नाही आहे. पण वारकऱ्याला विचारा तू कुठल्या यंत्रात बसलेला आहे? तो म्हणतो आमचं यंत्र 2 पायांचं. ज्ञान वा तुकाराम, ज्ञान वा तुकाराम, ज्ञान वा तुकाराम, हेच यंत्र आहे ते. आम्ही दमतच नाही. विठ्ठल 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 यंत्र आहे. तर हा यंत्रातला मंत्र आहे, लक्षात ठेवा. म्हणून वारकरी दमत नाही हो. तो म्हणतो काय, घराच्या बाहेर 1 पाऊल टाकून मी बाजारात जातो, घराच्या बाहेर 1 पाऊल टाकून मी शेतात जातो, घराच्या बाहेर 1 पाऊल टाकून मी पंढरपूरला पोहोचतो. काय निराळ आहे? घराच्या बाहेर 1 पाऊल टाकल्याशिवाय कुठलाच प्रवास सुरू करता येत नाही. हा खऱ्या वारकऱ्याला माहित आहे. तो दमत नाही. म्हणून पाऊस पडू दे, खाली चिखल असू दे, लक्षच नाही. देहभान हरपल्याशिवाय देव वारी किंवा देव दर्शन होतच नाही. देहाची आठवण आहे आणि देवाचंही दर्शन शक्यच नाही. देहाला विसरा, देव आठवेल. म्हणून काय सांगितलेलं बघा, ईश्वर सर्वभूत, काल अर्थ सांगितला. सर्वभूत म्हणजे निर्माण झालेला कण कण. हा माईक काय, ही वायर काय, हा स्टँड काय, सगळं ह्याला म्हणून जे हृदय आहे, हृदय म्हणजे आतला भाग. तुम्ही स्प्लिट करा, त्याला म्हणून एक हृदय. आणखीन बारीक करा, त्याला म्हणून एक हृदय. तुम्ही कितीही बारीकपणाची कल्पना करा, त्याला हृदय आहे. हृत हा मधला भाग आहे. अयम म्हणजे हृत अयम, हृत अयम, हृदयम, हृदयम सगळ्याला आहे. ते निवासस्थान आहे. कुणाचं? ईश्वराचं. आता ईश्वर म्हणजे जर विष्णू अर्थ घेतला तर विष्णूची किती निवासस्थान आहे? तो म्हणजे हल्लीच्या भाषेत ऍड्रेस आहेत, पत्ते. विष्णूचे किती पत्ते आहेत, किती निवासस्थान आहेत? आपल्याला विष्णू म्हणजे वैकुंठ, राम म्हणजे साकेत, कृष्ण म्हणजे गोलोक, ब्रह्म म्हणजे सत्यलोक आणि शंकर म्हणजे कैलास. देवांना आपण निवासस्थानं देऊन ठेवलेली आहेत. त्याचा अर्थ खूप मोठा आहे. आपण विष्णूची निवासस्थानं किती आहेत ते बघूया. आणि त्यातलं मी तुम्हाला त्याचा एक ऍड्रेस आहे, रेसिडेन्शियल ऍड्रेस. विष्णूचा रेसिडेन्शियल ऍड्रेस म्हणजे निवासस्थानाचा पत्ता वैकुंठ. ऍड्रेस इन ट्रान्झिट असतो. हल्ली मी प्रवास करतोय, प्रवासात 3ऱ्या दिवशी मी इथे असेल, या हॉटेलात माझं बुकिंग झालेलं आहे. नंतर 4थ्या दिवशी मी तिकडे गेलेलो असेल, तिथे माझं बुकिंग झालेलं आहे. तिथे दिस इज ऍड्रेस इन ट्रान्झिट. विष्णू ज्या ज्या वेळेला भक्तांच्या रक्षणाला जातो त्यावेळेला कुठल्या भक्ताच्या रक्षणाला गेलाय, कुठल्या गावाच्या रक्षणाला गेलाय, कुठलं संकट दूर करायला गेलाय, तो त्याचा ऍड्रेस असतो. पण ऍड्रेस इन टेम्पररी म्हणजे ट्रान्झिट. त्याच्यानंतर त्यांनी 3 स्वतःचे पत्ते सांगितलेले आहेत नारदांना. तर नारद तक्रार करत गेलेले आहेत की मला ज्या वेळेला तुझी गरज असते त्या वेळेला मी वैकुंठात येतो. बऱ्याच वेळेला लक्ष्मी सांगते की आत्ताच कुठेतरी गेले. गरुडावर बसून नाही गेलेले. आपण जेव्हा तो गरुडावर बैसवणी आला माझा काही वारी नाही. जर भक्ताने टाहो फोडला तर तो स्वतः जातो, गरुडावर सुद्धा बसून जात नाही.
आता कुठे गेले माहित नाही. त्यांनी सांगितले जाताना विचारायचं, आल्यावर सांगेल, जाताना विचारू नकोस कुठे निघालाय ते. मग नारद निराश होता. एकदा नारदच विचारतात, तू कुठे कुठे असतो? त्यांनी सांगितलं, पहिलं लक्षात ठेव, नाहम वसामी वैकुंठे, वैकुंठात मी असेनच कायम, असं नाही. हृदय जे हे असतात ना योगी समाधिस्थ, त्यावेळेला त्याच्या हृदयात मी असतो. त्यांनी मला बंदिस्त केलेलं असतं. पण ज्यावेळेला डोळे उघडतात, ध्यान संपतं, त्यावेळेला मी त्यांना सोडून जातो. तिथे सुद्धा मी कायम असेल असं नाहीये. हा सूर्य, सूर्यात मी आहे, पण अस्ताला गेल्यानंतर अरे इतकंच काय, सूर्यासमोर ढग आला किंवा सूर्याला ग्रहण लागला तरी मी त्याच्यात नाहीये, त्याच्यात मी नाहीये. पण एरवी मी सूर्यात आहे, योग्यांच्या हृदयात आहे आणि वैकुंठात सुद्धा आहे. पण असेनच असं नाही. मग मी असेनच असेन कुठे, ज्याला आपण परमनंट ऍड्रेस म्हणतो. परमनंट ऍड्रेस, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. पंढरपूरचं हे वर्णन की जिथे माझे भक्त कायम नाम घेत असतात तिथे मी तिष्ठत उभा असतो. तिष्ठत म्हणजे ताटकळत उभा असतो की केव्हा भक्त माझ्याकडे बघतील. मी येऊन उभा आहे ना, तुम्हाला प्रसंग तो माहीत असेल, तो तिथे पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपतो. आई वडील म्हणजे परब्रह्म. अशा वेळेला त्या भक्ताचं दर्शन घ्यायला विष्णू येतो आणि लोक म्हणजे अरे विठ्ठल आलेला आहे, तर तो वीट मागे फेकतो. त्याला ज्ञानदेवा नामदेवानी म्हणलेलं आहे, कार्य पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. त्यांनी सांगितलं याच्यावर तुम्ही उभं राहा, माझी सेवा संपवतो आणि मी येतो. 28 युग झाली तरी पुंडलिक पाय चेपतोय. आता कोणीही मुलगा आज सुद्धा आपल्या आई वडिलांची निरपेक्ष सेवा करत असेल तर तो पुंडलिक आहे. पुंडलिकाचा वंश न संपणार आहे. कमी होत असतो पण पुंडलिक अजूनही आहे आणि म्हणून तो तिथे उभा आहे. कधी एकदा याची सेवा संपते आणि तो तोंड माझ्याकडे वळवतो आणि मी पुंडलिकाचं दर्शन घेतो. म्हणून तुम्ही चंद्रभागेत आंघोळ करा, पहिल्यांदा पुंडलिकाचं दर्शन घ्या आणि नंतर पांडुरंगाच्या दर्शनाला या. अशीच रचना आहे ना ती. विचार करा. म्हणजे भक्तासाठी तो आलेला आहे, भक्ताच्या दर्शनासाठी. आता इथे एक गाणं लागलं होतं की देव देवाची साठी चाकरी करतो भक्तांची, तो कुणाकोणाची काय काय चाकरी करतो. उद्या नक्की हे गाणं सुरुवातीला लाव, म्हणजे फार सुंदर गाणं येते. तो गोरोबांचा चिखल तुडवतो, तो याची जनावर हे करतो, जनाबाईचं हे काम करतो. पण आपल्याला माहित असलेलं गाणं नाही. विठू माझा सावळा नाही, हे निराळच गाणं, नवीन गाणं आहे. त्याच्यात तरी किती भक्तांसाठी पहिल्यांदा एकनाथांच्या घरी तो पाणी भरतो श्रीखंड्या भरून. देव हा दास बनतो भक्ताचा आणि हे भक्त आणि भगवंताचं अतिशय रम्य नातं आहे. ज्ञानी माणसाचं असं नाही. ज्ञानी माणसाला देवाला घट्ट पकडावं लागतं. इकडे भक्त त्याच्याकडे येतो आणि काय म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का की रामकृष्ण म्हणायचे, माकडीचं पिल्लू आणि मांजराचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू. माकडाचं पिल्लू उड्या मारताना बघा पिल्लानी घट्ट धरलेलं असतं आईला. पिल्लाचा जर हात सुटला, पकड ढिली झाली तर ते खाली पडणार आहे, मरणार सुद्धा आहे. पण मांजरी जन्मातात पिल्लं तेव्हा त्यांचे डोळे सुद्धा उघडलेले नसतात. अगदी म्यू त्यांनी केलं तरी असेल तिथून आई धावत येते आणि त्यांना पाहिजे ते दूध देते किंवा काही देते. तुम्ही मांजरीचं पिल्लू बना, भक्त बना, आहात तिथे देव धावत येईल. पण तुम्ही ज्ञानी जर असाल आणि देवाला जर पकडून ठेवलं तर तुमची पकड ढिली झाली तर तुमचं पतन नक्की आहे, हे लक्षात ठेवा. आपण सगळे भक्त आहोत आणि हे भक्तांसाठीच केलेले आहे. देहाच्या यंत्रावर आरूढ झालेले सर्व भूत, आता पुढचं सांगितलेलं आहे, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी भूतानी, असा तो शब्द आहे. यंत्रारूढ झालेली भूत. भूत म्हणजे आपण माणसाचाच विचार करूया की भ्रामयन सगळीकडे फिरवतो, भ्रमण करतो. आपण आता परिभ्रमण वगैरे सगळं करतो ना, परिभ्रमण. इकडे सकाळी ऑफिसमध्ये, नंतर तिकडून क्लबमध्ये, नंतर तिकडून मंदिरात, तिकडून बाजारात, नंतर सगळीकडे आपल्याला फिरवतो. तो फिरवतो जो आत बसलेला आहे. हे लक्षात घ्या. बाहेरून देव नाही मला फिरवणार. एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगतो. हनुमंताचं मंदिर जवळ आहे म्हणून. एक शेतकरी आहे, हनुमंताची भक्ती करतो वर्षानुवर्ष आणि हनुमंताचा तो अगदी आपण म्हणतो ना आर्डंट, म्हणजे उदात्त आणि उत्कट भक्त आहे, आतून भक्त आहे तो हनुमंताचा. एकदा पाऊस पडणार असतो आणि त्यावेळेला आठवड्याचा बाजार असतो. पाऊस पडल्यानंतर सगळे बाजार 4 महिने बंद असतात. मग शुक्रवारचा बाजार कुठे असतो, म्हापशाला असतो. बुधवारचा कुठे, डिचोलीला असतो. रविवारचा कुठे, फोंडा. हे करतात ना, आठवड्याचे बाजार म्हणतात. आणि तुम्हाला प्रश्न विचारतील, भागवताचा सप्ताह 8 दिवस का?
आठवड्याचा सप्ताह कसा, सप्त अह म्हणजे 7 दिवस, पण आज शुक्रवार आहे ना, आता 8 दिवसांनी पुढचा शुक्रवार येईल, तो आठवड्याचा बाजार आहे. शुक्रवारपासून शुक्रवारपर्यंत मोजा ना तुम्ही, आठवड्याचा बाजार येतो. म्हणून 8 दिवस भागवत, पहिल्या दिवशी महात्म्य आणि नंतरच्या 7 दिवशी सप्ताह, अशी ती रचना असते. तर मुद्दा काय आहे, तो शेतकरी म्हणतो की आता कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, धुळीचा रस्ता आहे आणि पुढच्या याच्यापासून मला आणताच येणार नाही माझं धान्य, म्हणून जरा 2 पोती जास्तच धान्य बैलगाडी घालतो आणि बैलगाडी आणतो. प्रचंड पाऊस पडतो, अत्यंत धुळीचा रस्ता असतो, एवढा चिखल होतो की त्याची बैलगाडी चिखलात रुतून बसते. हा खाली उतरतो अगदी खांदा देऊन जोरात, पण चिखल जास्त पोती आणि बैल किती प्रयत्न करतायत, गाडी काही हालत नव्हती, चिखलात रुतून बसलेले होते. अशा वेळेला की लोकांची मदत मागतो, लोकही मदत करतात, ती गाडी काही हालत नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. शेवटी त्याला आठवतं, अरे हनुमंताचा मी सेवक आहे, मी संकटात आहे, अशा वेळेला हनुमंताने मला मदत करायची नाही तर कोणी करायची. तो हनुमंताची मनापासून प्रार्थना करतो, हनुमान त्याच्यासमोर प्रकट होतो आणि काय करू बघता, त्यावेळेला दिसत नाही काही, मला गाडी माझी बैलगाडी चिखलातून दूर काढेल, काही हरकत नाही, तू लाव तुझी शक्ती. हा सकाळपासून शक्ती लावून थकलेला आहे, तरी सुद्धा त्या गाडीच्या चाकाला आपला खांदा लावतो आणि गाडी चिखलाच्या बाहेर निघते. हनुमंताला धन्यवाद द्यावे म्हणून तो मागे बघतो, तर साधारणतः 50-1 फुटावर हनुमान हाताची घडी घालून उभा असतो. हा हनुमंतावर रागवतो, म्हणाला की अरे मी तुला मदत करायला बोलवलं आणि तू हाताची घडी घालून दूर उभा आहेस. तो म्हणला तुझी गाडी बाहेर निघाली ना रे, सकाळपासून निघाली नव्हती ना, मी तुझ्यात प्रवेश केला. हे लक्षात ठेवा, ईश्वर सर्वभूतानाम. मी जर गाड्यांना धक्के द्यायला लागलो तर आयुष्यभर मला धक्केच द्यावे लागतील. मी त्या भक्ताच्या हृदयात प्रवेश करतो आणि जे संकट असेल, जो प्रसंग असेल त्याला बाहेर काढतो. तुझी गाडी बाहेर निघाली ना, वास ते मीच केले तुला मदत. मी असा धक्का बाहेरून देत नाही, मी आतून धक्का देतो. हे लक्षात ठेवा. यंत्रारूढानी, आणि हे चालवतो कुठलं, त्याचं फ्युएल काय, त्याला डिझेल वगैरे काही लागत नाही. माया हे त्याचं फ्युएल आहे. माया, आपल्याला माया असते, काय करायचं जमत नाही, पण मुलगी आता 2ऱ्या महिन्याची आहे वगैरे, आपण जावं लागतं, हे करावं लागतं, ही माया आहे. म्हणून करायची नाही, कर्तव्याचं नाही. कर्तव्य अत्यंत आनंदात करूया. कर्तव्याचं ओझं, कर्तव्याचं लोढणं माझ्या गळ्यात अडकता कामाने किंवा पाठीवर येता कामा, आनंदात करूया कर्तव्य. हेच गीता सांगते. गीता कर्तव्य सोडा, कर्म सोडा, युद्ध सोड बिलकुल सांगत नाही. करून घेतलेलं युद्ध, पण गुंतून पडू नकोस, चिकटू नकोस, आसक्त होऊ नकोस, त्याच्यात बुडून जाऊ नकोस. तर ना तू समुद्रावर तर पोह चांगल्यापैकी, स्विम. व्हाय शुड यू सिंक ऑर गेट ग्राउंड? कशाला बुडला पाहिजेस संसारात? नको, आनंदात तरंगत जा. मी आहे ना मदत करायला. अगदी तुम्हाला सांगतो, गीतेचा 6वा अध्याय, 12वा अध्याय, 18वा अध्याय, ती निर्निराळी स्टेटमेंट्स आहेत. लोक म्हणतील की हाऊ विल यू रिकन्साईल, याचा अर्थ तुम्ही कसा लावणार आहात? अगदी सोपा आहे. 6व्या अध्यायाचा विषय कुठला आहे? मनसंयम, किंवा आपण ज्याला ध्यानयोग म्हणतो. ते ध्यानयोगात तो तुला सांगतो, अर्जुना उद्धरेद आत्मनात्मानं, तुझा उद्धार तूच करायचा आहे. मी तुला तशी मदत करणार नाही, मार्ग दाखवेन, पडलास तर उठवेन, पण तुला मुक्त व्हायचं असेल, तुलाच उपासना केली पाहिजे, साधना केली पाहिजे, ध्यान योग अभ्यास तुला केला पाहिजे. 6वा अध्याय. 12वा अध्याय भक्तियोगाचा. काय सुंदर आहे त्याच्यात. ते म्हणतात की जे सतत माझं स्मरण करतात, सतत माझ्याशी जोडलेले राहतात, स्टे कनेक्टेड, तेषाम अहम समुद्धरता, त्यांचा उद्धार मी करतो. फार सुंदर चित्र आहे एका गीतेच्या पुस्तकावर. अत्यंत चांगलं पुस्तक आहे, स्वामी राम सुखदासांचं, खूप मोठं आहे, की त्यांनी गीतेचा साधन म्हणून अभ्यास कसा करायचा आणि जीवन आनंदात कसं करायचं, अशी गीतेचं ते इंटरप्रिटेशन आहे. तर त्याच्यावर चित्रच काय, हा 12व्या अध्यायाचं आता तुम्हाला सांगितलेलं चित्र. अरे मी त्यांचा उद्धार करतो, पण ते मला जोडलेलेच राहत नाहीत. ते गेट कनेक्टेड अँड गेट डिस्कनेक्टेड. आपण सकाळी अर्धा तास केल्यानंतर 23.5 तास वी आर डिस्कनेक्टेड. अर्धा पूजा करायची, हे करायचं, ते करायचं, कितीतरी उदाहरणं देता येतील, वेळ नाहीये आपल्याला, म्हणून आपण पुढे जाऊया. पण हे लक्षात घ्या ना तुम्ही, की ज्या वेळेला तो म्हणतो तुम्ही मला जोडलेले राहा, कशानेही जोडलेले राहा, पण कायम जोडलेलं राहायचंय. 24 तास 24/7 कनेक्टिव्हिटी फक्त नामाने शक्य आहे. नामस्मरण.
तुम्ही आरती 24 तास कशी करू शकणार? तुम्हाला देहधर्म नाहीये, तुम्हाला मलमूत्र विसर्जनाला जायचं नाहीये, तुम्हाला जेवण काम नाहीये, सतत आरती कशी करणार आहात? सतत प्रदक्षिणा कशी घालणार आहात? सतत नमस्कार कसा करणार आहात? सतत घंटा वाजवत पूजा कशी करणार आहात? सतत तीर्थक्षेत्रात कसे राहणार आहात? मला द्या ना उत्तर. फक्त एकच गोष्ट अशी आहे, नाम. म्हणजे आता मी बोलतोय तरी सुद्धा आत माझ्या जाणीव असू शकते, श्रीराम जय राम जय जय राम नाम चालू. ते शब्दच असले पाहिजे, काय ते भान असलं पाहिजे. त्याला अनुसंधान शब्द वापरलेला आहे. मी सतत नामात आहे, मी सतत परमेश्वराशी जोडलेला आहे. हा आतून जर मला विश्वास असेल तर तो आत्मविश्वास ही परमेश्वराची अंतिम भक्ती आहे, ज्यातून मला शक्ती मिळते आणि ती शक्ती मला मुक्ती मिळवून देते. लक्षात घ्या, हे बाहेरची पूजा वगैरे फक्त उपयोग आहे काय, आत्ताच मगाशी सांगितलं, मन भक्कम करण्यासाठी. पण जनरली तुम्ही बघा, बाहेरची पूजा करतात ते दुर्बल होत जातात. काय हो, गुरुवार केले, मग कोणीतरी म्हणलं की तुम्ही त्या संतोषी मातेच्या मंदिरात जा, मग शुक्रवार केले, नाही जमलं हो, मग तुम्ही कुणीतरी सांगितलं हनुमंताची उपासना केला, मग शनिवार केले, म्हणजे आयुर्वेद नाही जमलं तर होमिओपॅथी ॲलोपॅथी सगळं करत राहतो आपण. हे बाहेरचेच सगळे उपाय आहेत. नाम मी घेत राहतो. पहिलं नाम आहे ओम. या ओम पासून सगळी नामं काय, सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून लक्षात ठेवा की आत जो परमेश्वर आहे तो या देहरूपी यंत्रावर आरूढ झालेला माझा जो जीव आहे, जो सगळी कामं करतो, सगळे अनुभव घेतो, सगळे उपभोग घेतो, तो आतून मला ड्राईव्ह करत असतो. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. माया हे त्याचं जीवन. मग माया कशी जिंकायची? मायापतीला, मायाध्यक्ष, मायेचा म्हणून जो अधिपती आहे त्याला आपलासा करायचं, संपलं. आणि मायापती म्हणजे परमेश्वर आहे, तो कसा करायचा? कस्तरती 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 मायाम. प्रश्न विचारलाय नारद भक्ती सूत्रात. नारदानेच प्रश्न विचारला, नारदानेच उत्तर दिले की जो मायेच्या पलीकडे आहे त्याला घट्ट धरा ना. मायेच्या पलीकडे आहे फक्त परमेश्वर, ईश्वर. आणि तो ईश्वर मायेच्या पलीकडे, माया सगळी बाहेर आहे, आत आत तो परमेश्वर आहे. म्हणून पुढचं विधान तर बोल्डेस्ट स्टेटमेंट इन भगवद्गीता आहे, पुढचा श्लोक. पण त्याच्यापूर्वी हे लक्षात घ्या, मी जिथे जिथे जातो, आता इथे सुद्धा आलो ना, मायेनंच मला आणलेलं आहे. माया वाईट आहे कोणी सांगितलं? आपले कन्सेप्ट असतात काही जे रॉंग कन्सेप्ट आहेत, हे लक्षात ठेवा. 7.5 वाईट. परवा एक माणूस येतो आणि विचारतो की काय हो 7.5 आहे वगैरे. म्हणलं काय झालं 7.5? 20 वर्षांनी मुलगा झाला, तो मेला. म्हणलं किती झाली तुम्हाला 7.5? म्हणलं 5 वर्ष 7.5 संपली, अजून 2.5 वर्ष आहे. मुलगा केव्हा गेला? गेल्या महिन्यात गेला. त्याचं वय काय होतं? वय वर्ष 2. म्हणजे म्हणलं 5 वर्ष 7.5 झाली आहे, गेल्या महिन्यात 2 वर्षाचा मुलगा गेला, म्हणजे मुलगा झाला सुद्धा 7.5च ना. मला मुलगा मेला ते 7.5 दिसतं, पण तो मुलगा झालाही 7.5. 7.5 वगैरे असं काही नसतं. जो हनुमंताचा भक्त आहे, हनुमंताचा भक्त म्हणजे श्वासाचा भक्त आहे, श्वासाचा भक्त म्हणजे प्राणाचा भक्त आहे, आणि प्राणाचा भक्त म्हणजे आत असलेल्या ईश्वराचा भक्त आहे. कसली 7.5? कसली दुःख येणारच आहेत, पण देहाचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध उतरले देहाची ये तटी. ऑन द बँक्स ऑफ युअर बॉडी दॅट डेस्टिनी और प्रारब्ध इज लँड्स. आत कुठे हो? मनाला होतो का कॅन्सर कधी? बाबा आमटेंचं एक वाक्य आहे, ते 4 महारोग्याने घेऊन गेले, अत्यंत जंगलातली जागा दिली, आज तिथे आनंदवन झालेलं आहे. म्हणून ते म्हणाले की महारोग्यांची काय फक्त हाता आणि बोटांची बोटं गेलेली असतात, पायाचे बोटं जगलेली असतात, काहींचं नाक गेलेलं असतं, मन असतं ना. मनाला कुठे महारोग झालाय? मी त्यांच्या मदतीने आज सगळ्यात चांगल्यात चांगली भाजी इथे मुंबईच्या बाजारात सुद्धा येते. आता ते पूर्णपणे क्युअर झालेले आहे. पण मनाचा महारोग झालेले जे तरुण आहेत भारतातले, त्यांच्यासाठी काय करायचं याचा मी विचार करतोय. मग त्यांनी सोमनाथ प्रकल्प, हेमकर, किती प्रकल्प केले तरुणांसाठी. पण मनाचा महारोग, मेंटल लेप्रसी, याच्यासारखा रोग नाही आहे. मनाचा कॅन्सर यासारखा रोग नाही आहे. मनाला कुठे होतो कॅन्सर? हल्ली दर महिन्याला मराठीत सुद्धा एखादं पुस्तक, हाऊ आय कॉन्कर्ड माय कॅन्सर. कॅन्सर माझा सांगाटी, कॅन्सर हा माझा मित्र आहे. कॅन्सर, लोक कॅन्सरवर विजय मिळवायला लागलेले, पण कॅन्सर झालेल्याचे जे नातेवाईक आहेत ना, ते खचून गेलेले आहेत. तुम्ही जा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, तिथे जो पडलेला असतो त्याला कळलेलं असतं की इतकं माझं आयुष्य राहिलेलं आहे, आनंदात आहे तो.
आज मी अनुभवाने सांगतो, शेकडो कॅन्सर पेशंट्सना बघून सांगतो. तुम्ही कॅन्सर वॉर्डमध्ये जा, कुठल्या टाटाच्या, एक बघितलेलं दृश्य सांगू. एक 8 वर्षाचा मुलगा आहे, एक 18 वर्षाचा तरुण आहे आणि एक 80 वर्षाचे आजोबा आहेत. 18 and 80 उदाहरण. गेल्या आम्ही बुकही नेलेला असतो कुठल्या तरी पेशंटला भेटायला गेल्यानंतर. तो 8 वर्षाचा मुलगा, तो अंकल कॅन यू गिव्ह मी 1 फ्लावर. म्हटलं कशाला पाहिजे तुला, पण तू कोण आहेस. म्हटलं आय एम इन पेशंट. 8व्या वर्षी तुला कॅन्सर झालं. हो म्हणलं, मला माहिती आहे मी काही जास्त जगणार नाही, पण तुला फुल कशाला पाहिजे. ती जी आणती आहे ना, तिला कुणीच भेटायला येत नाही, सतत असे बघत असते. तर मी आय हॅव अडॉप्टेड हर. काय कल्पना आहे, ती 40 वर्षाची मावशी असेल कोणतरी, तिचा दत्तक घेतलं या 8 वर्षाच्या मुलाने. आणि 8 वर्षाच्या मुलालाही कॅन्सर झालेला आहे. तो म्हणतो जेव्हा आम्ही 2 फुलं दिली तर त्याने, आंटी सी 1 फ्लॉवर फॉर दिस हँड, 1 फ्लॉवर फॉर दॅट हँड. ही इज एंटरटेनिंग दॅट आंटी. ही हिमसेल्फ इज अ पेशंट ऑफ कॅन्सर. असू दे, 18 वर्षाचा मुलगा. तो म्हणतो काय आहेस आता ह्या वयात, पुढे काय सगळा. ह्याला सांगितलंय हा काही महिनेच जगणार आहे. 18 वर्षाच्या मुलाला सांगितलेलं आहे तो 1-2 वर्ष तरी जगतील. आणि आजोबा वरती आहेत, आत्ताच मेल्यासारखे ते पडलेले आहेत, 80 वर्षाचे आजोबा. 80 वर्षाचे आजोबा 2 वर्षांनी मेले तरी काय बिघडणार आहे, काय फरक पडणार आहे 80 आणि 82. पण 8 वर्षाचा मुलगा जर 10 वर्ष जगला तर 18 वर्ष, 10 वर्षात तो शिक्षण घेईल, काहीतरी कमवेल, एखादी कला कौशल्य मिळवेल. 18 वर्षाचा तरुण जर 10 वर्ष. कल्पना करा, मनाचा कॅन्सर नाहीये, आपण ट्रान्सफर करतो कॅन्सरला. आणि ही माया आहे. आणि हे फ्युएल आहे कोणाचं, आत असलेल्या परमेश्वराचं. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया, म्हणजे मायेनं. आणि माया म्हणजे ते नाही ती. काल तुम्हाला सांगितलं होतं की रामकृष्णांकडे एक तरुण गेला, म्हणाला एका शब्दात मला गीतेचं सार सांगा. तो म्हणला गीता शब्द 10 वेळा म्हण. तो गीता 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 म्हणायला लागल्यानंतर 2-4 वेळा म्हणल्यानंतर त्यांनी टागी 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 सुरू केलं ना. गीता 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 गी. आणि तागी म्हणजे त्याग. एका शब्दात गीता म्हणजे त्याग. हे जे पुस्तक आहे गोरखपूरचं, 16 निरनिराळ्या प्रकारचे त्याग गीतेत सांगितले. त्यागात शांतीनंतरम, त्यागानंतरच शांती मिळणार. त्याग करा. खूप सांगता येईल, पण एक लक्षात ठेवा. नंतर माया म्हणजे काय, या म्हणजे जी, मा म्हणजे नाहीये. यामा यामा माया 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 सुरू झालं. जसं मराचं राम राम होतं, मराम राम 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 राम, तसं या माया 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 नाहीच आहे ते. एक उदाहरण देऊ का, शंकराचार्यांनी दिलेलं आहे. एक सुंदर मणी आणलेला आहे. काय त्याला निरनिराळे आपण म्हणतो ना, लोलक म्हणतात त्याला, तसा स्फटिकासारखा आहे. आणि तो तिथे ठेवलेला आहे. मुलगा येतो शाळेतून, बाबा हे काय आहे. नीट घ्या, त्याला खूप किंमत आहे, खाली पडू नकोस, तो फुटेल. तो बघतो वगैरे सगळं आणि अगदी जपून तो टेबलावर ठेवतो. टेबलावर ठेवल्यानंतर बाबा म्हणतात त्याला क्रॅक पडलेली आहे. तो म्हणतो बाबा तुमच्या समोरच मी ठेवला ना, अगदी हळू, क्रॅक कशी पडलेली आहे. आणि त्याला खरंच क्रॅक पडलेली दिसते. नंतर तो म्हणतो त्याला उठो बरं. बाबा व्हेर इज क्रॅक, क्रॅक आहे कुठे, नाही आहे. पुन्हा ठेव बरं क्रॅक. तो एक केस असतो, त्या केसावर तो मणी ठेवल्यानंतर त्या मण्याला क्रॅक गेल्यासारखा दिसतो. तशी माया आहे, नाहीच आहे ते अस्तित्वात. आता पाणी निस्तरंग, म्हणजे एकही लाट आलेली नाही आहे, हे पाणी आहे बरोबर. वारा येतो, पाणी हलायला लागलं, पाणी हलायला लागलं की त्याला लाट म्हणतात. व्हेर इज लाट. लाटाला काही फक्त नाव दिलं तुम्ही हलणाऱ्या पाण्याला. हलणाऱ्या पाण्याला वार, हवा आहे, हवा हलू लागली की वारा म्हणतात. या जगात तुम्हाला तो मुळात जर काय असेल तर तो ओम किंवा तो परमेश्वर आहे मुळात. मग त्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालं, हे समजूया ना. प्रत्येक कणात जर विष्णू आहे म्हटल्यानंतर मी जर हात उचलला तर नमस्कार करायला उचलेन, मारायला उचलणार नाही. आणि पाय उचलला तर प्रदक्षिणा घालायला उचलेन, लाथ मारायला उचलणार नाही. किती सोपं आहे हे. म्हणून तोंडातून माझ्या नामच बाहेर निघेल, मला कीर्तनच म्हणजे देवाची कीर्तीच माझ्या कानातून आत जाईल. सगळीकडे मला परमेश्वर दिसेल. आणि माझ्या छातीतली जी धडकन आहे ना, ती मला सतत आठवण करून देईल, मी आहे, मी आहे, मी आहे, मै हो ना. का घाबरतोस, बाहेर शोधूच नका देव. तुम्ही आतल्या देवाची उपासमार करून बाहेर नैवेद्य चढवता. संतांनी विरोध केला याचा. आणि याच्यात कोणी मूर्ती भंजक वगैरे नाही आहे. मूर्तीची पूजा करणारी लोक आहेत ते.
विठ्ठल मानणारे आहेत, विठ्ठल काय सुंदर रूप आहे, सावळ आहे, सुंदर, हे वर्णन करणारे. पण त्यांना माहित आहे विठ्ठलाच्या आत जो विठ्ठल आहे, विठ्ठल नावाचा देव आहे, त्याला मी विठ्ठल म्हणतो. मूर्तीला काय, मूर्ती आहे काहीशे वर्षांनी गेली. तुम्हाला माहित आहेत का महाराष्ट्रातल्या 3 प्रसिद्ध मूर्ती? एक विठ्ठलाची मूर्ती, दुसरी आमचे तुळजा भवानी शिवाजी महाराजांचे वगैरे जे होते ते, आणि तिसरं म्हणजे शनी. शिंगणापूरचा शिर्डीहून येताना तुम्ही शनीचं मन घेतलं असेल. या तिघांचे रोज होणारे जे अभिषेक होते ना, ते बंद केलेले आहेत. पितळ्याच्या मूर्ती आणल्या. कारण अभिषेक म्हणजे काय हो, तुम्ही दूध घालणार, दही घालणार, साखर घालणार, मध घालणार, हे केमिकल्स आहेत की हो, दह्यात ऍसिड आहे, त्यामुळे त्यांना छिद्र पडायला लागले. विठ्ठल बघा ना, विठ्ठल आता इतके 100 वर्ष झाली म्हणून विठ्ठलाच्या तोंडाला असे खवले 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 पडल्यासारखे दिसतात. म्हणून त्यांनी सांगितलं की हे बंद करूया, एकादशीच्या दिवशी करूया, आषाढी एकादशीला करूया, महाअभिषेक करूया, रोज नाही. शनीला, शनी म्हणजे असा एक दगडासारखा आहे तो, त्याला तेलाचा अभिषेक नाही, घालू नका, मूर्ती करा घालू. म्हणजे अभिषेक करताना आम्ही एक साधं उदाहरण देतो. पहिल्या दिवाळीला जावई बापू घरी येतात ना सासरी, त्यांना घाला ना पंचामृताचा अभिषेक, तो कायमचा निघून जातो. पहिल्यांदा दही, त्याच्यानंतर साखर. काय अभिषेक आहे हा बाहेरचा अभिषेक आहे. मनातला अभिषेक करता येत नाही का? तो संतत अभिषेक करता येतो. ओम श्रीराम भगवते वासुदेवाय. श्वासावर चालू आहे, श्वास चालू आहे, चालू आहे. अगदी लक्षात ठेवा, हे फार सोपं सांगितलेलं आहे. म्हणून आपण हे 4 श्लोक निवडलेले शेवटी आलेले आहेत. कृष्ण शेवटचा उपदेश म्हणून हे सगळं आपल्याला सांगतोय. पुढे बघा ना, पुढची ओळ, तमेव शरणम गच्छ. तम एव, त्यालाच अर्जुना, स शब्द महत्वाचा आहे, त्यालाच शरण जा. सर्व भावेन, सर्व भक्तिभाव तुझा आहे ना, आतल्या परमेश्वराच्या अंतर्यामीचा देव, विवेक किंवा कॉन्शियन्स. आपण कॉन्शियन्स गमवून बसलेलो आहोत. योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, हे कळत असून सुद्धा आपण त्याप्रमाणे वागत नाही. एक प्रसंग सांगतो. आपण दुर्योधन आहोत का आपण युधिष्ठिर आहोत? बघा, आपल्यात दुर्योधन सुद्धा आहे, आपल्यात युधिष्ठिर सुद्धा आहे, आपल्यात कंस आहे, आपल्यात शिशुपाल आहे, आपल्यात जरासंध आहे, पण आपल्यात कृष्ण आहे, आपल्यात बलराम आहे, आपल्यात विठ्ठल आहे, आपल्यात रुक्मिणी आहे, आपल्यात सगळे आहेत. मी जाग कोणाला करणार आहे? जाग कोणाला? कुठलं बटन दाबल्यानंतर? हे लक्षात ठेवा. उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. प्रसंग काय आहे की युद्ध करायचं की नाही करायचं. कारण 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अट पुरी केलेली आहे. पांडव म्हणतात की आता अर्ध राज्य आम्हाला द्या, आमचं राज्य आम्हाला द्या. तो म्हणतो देणार नाही. शेवटी 5 गावं द्या. कृष्ण सांगतो 5 पांडव आहेत, तू सांगशील की 5 गावं दे फक्त त्यांना, राज्य तुला राहू दे, सगळं वैभव तुला राहू दे, सगळं सैन्य तुला, जे काय आहे. युद्ध सुरू झालेलं नाही, लक्षात ठेवा. पहिल्यांदा धृतराष्ट्राला तो सगळं सांगतो. धृतराष्ट्र म्हणतो की कृष्णा, तू आहेस तिकडे, जय आहे रे. आणि तुम्हाला पराजय म्हणजे काय? अंधळ्या तुला दिसणार नाहीये, मी सांगतो ते ऐक. पण दोन्ही आता 2 महाभारत आणि 3रं महाभारत डिजिटल किंवा सुरू झालेलं आहे अॅनिमेशन बघा. विशेषतः 2रं महाभारत बघा, सुंदर संवाद आहे, जास्तीत जास्त संस्कृताईज, पण सोपी भाषा आहे. आणि टेक्नॉलॉजी सुधारली की हो. पहिलं महाभारत किती जुनं आहे, B.R. चोप्रांचं, पण तरी सुद्धा त्याचे संवाद राही मासूम राजा नावाच्या मुसलमानाने लिहिलेले आहे. त्याच्यासाठी संस्कृत शिकलेलं आहे आणि अत्यंत चांगलं. रामायणापेक्षा महाभारताचं संस्कृत चांगलं होतं. त्याच्यानंतर जे 2रं महाभारत आलं त्यातलं कॅरेक्टरायझेशन सुद्धा चांगलं आहे. आणि सगळं तुम्हाला गुगलवर किंवा युट्यूबवर बघायला मिळेल. ओळीनं सगळे एपिसोड्स बघायला मिळते. त्यातला हा एपिसोड मुद्दाम बघा. त्याला कृष्णाची शिष्टाई म्हणतात, म्हणजे डिप्लोमॅटिक निगोशिएशन्स ऑफ कृष्ण. कशासाठी? टू अवॉइड वॉर, युद्ध होऊ नये म्हणून. पण ज्या वेळेला कृष्ण प्रत्येकाला विचारतो युद्ध होऊ दे का, युधिष्ठिर म्हणला अरे तुला पाहिजे तसं कर रे. भीम म्हणला युद्ध झालं पाहिजे, त्याशिवाय मी दुःशासनाची छाती कशी फोडणार आणि मी याची मांडी कशी फोडणार, युद्ध झालं पाहिजे. अर्जुन म्हणतो कृष्णा मी काही तुझ्यापासून निराळा नाहीये, तू ठरव. नकुल सहदेव तेच म्हणतात. शेवटी त्याची सखी, त्याची शक्ती उभी असते द्रौपदी. द्रौपदी म्हणाली
हे केस माझे 5 पांडव म्हणजे पती जिवंत असून सतत बरोबर असून एखाद्या विधवेसारखे 13 वर्ष मी मोकळे सोडलेले. त्यावेळेला आता फॅशन आहे ती, त्यावेळेला मोकळे केस विधवा. माझे 5 पती माझ्या बरोबर होते, पण ते असून सुद्धा माझी अवस्था झालेली आहे. ज्या वेळेला भीमा तू दुःशासनाची छाती फोडशील, ज्या छातीला त्याचे हात लागलेले होते, त्या हाताने पहिल्यांदा केसाला धरून मला आणलं आणि नंतर माझ्या वस्त्राला हात घातला. ती छाती फोड, त्यातलं हात रक्त घे, ओंजळी आणि धावत ये आणि त्या रक्ताने माझी केस वळव. आणि तसं भीमाने केलं. लक्षात ठेवा, तोपर्यंत तिने केस मोकळे सोडले होते. ती कृष्णाला काय सांगते, कृष्णा तू जातोयस ना, जा हस्तिनापूरला. युद्ध व्हावं का न व्हावं, मी तुला फक्त एवढंच सांगते, तू कुणाशीही बोलत असशील, तू भीष्माचार्यांशी बोल, धृतराष्ट्राशी बोल, शकुनीशी बोल किंवा दुर्योधनाशी बोल, तू आणि ती व्यक्ती याच्यामध्ये माझ्या मोकळ्या केसांचा पडदा आहे, हे लक्षात ठेव. काय सुंदर वर्णन आहे. माझे मोकळे केस आहेत म्हणजे मी पती असून विधवा आहे. युद्ध झाल्याशिवाय दुःशासन मरणार नाही, मी केस वळवणार नाहीये. तुला तुझी जी सखी, त्याला कृष्णा म्हणायचे. कृष्ण पुल्लिंगी आहे शब्द आणि कृष्णा स्त्रीलिंगी. कृष्णा म्हणजे रुक्मिणी वगैरे नाही, कृष्णा म्हणजे द्रौपदी आहे महाभारतात. तर कृष्ण म्हणतो, अगं सांगायला पाहिजे का, मी अशा पद्धतीने बोलणार आहे की वरून मी शांतीदूत वाटणार आहे, पण शांतीदूताची चौकशी म्हणजे बोलणी करता करता युद्ध अटळ करून मी पर देणार आहे. हे विवेकानंद म्हणायचे, हे कृष्णाचं भाषण वाचा, कॉलेजमध्ये वगैरे पाठांतर स्पर्धांना हे भाषण द्या. हे काय, वरवर तो शांतीची गीतं गातोय, पण आतून तो युद्ध अटळ बनवतोय, घट्ट बनवतोय. प्रश्न एकच, आपल्या दुर्योधन आहे का हे बघायचंय. आपण आता काही वेळाने थांबणार आहोत, 5 मिनिटांनी. हा प्रसंग सांगितल्यानंतर, नाहीतर कालच्यासारखं होईल. मध्यंतर आपण घेऊया. हा प्रसंग बघा काय, दुर्योधनाकडे धृतराष्ट्राला तो काय सांगतो, याला विभीषिका म्हणतात. विभीषिका म्हणजे भविष्यात घडणाऱ्या भीषण भयंकर प्रसंगाचं चित्रण किंवा वर्णन आत्ता करायचं. आपल्या घरातलं एक उदाहरण देतो. मुलगा अभ्यास करत नाहीये, 4थीत तू 2दा नापास झालेला आहे. आता काय सगळेच पास होतात, पण ज्या वेळेला पास व्हावं लागत होतं त्यावेळेचा प्रसंग आहे. या वर्षी तुझं 4थीत नापास झालास तर शिक्षण बंद, हमाली करायची. पण हमाली गावात करायची नाही, कारण गावात आम्हाला लोक ओळखतात. दुसऱ्या गावात जाऊन कर, उपाशी राहा. केवढं भयंकर चित्र निर्माण कर. बाबा आता आणखीन वर्णन करू नका, मी अभ्यास करतो. असं वर्णन कृष्णाने केलेलं आहे आणि तो त्याच्या सिंहासनाबरोबर फिरतोय. त्याला ऐकू जावं म्हणून, दिसावं म्हणून, तुझ्या मनाच्या पडद्यावर मी सांगतो ते कानातून मनात बघ. मी जिथे आहे, धर्म यतो धर्मच ततो कृष्ण आणि यतो कृष्णच ततो जया. मी पांडवांच्या बाजूने, पांडवांचा जय नक्की आहे. युद्ध जर झालं तर, म्हणून युद्ध टाळतो. पांडवांचा जय म्हणजे किती इक्वेशन मांडलेलं आहे बघा. पांडवांचा जय म्हणजे कौरवांचा पराभव. कौरवांचा पराभव म्हणजे तुझ्या 100 पुत्रांचं मरण. 100 पुत्रांचं मरण म्हणजे तुझ्या 100 सुना विधवा होणार. त्या विधवा होणार म्हणजे काय, केस असे पिंजारणार, कारण विधवा झाल्या. मळवट म्हणजे असले कुंकू फिसकटणार, काकणं फोडणार, छाती बडवत आपल्या पतीचं प्रेत शोधायला त्या जाणार रणांगणावर. पण एक रात्रमध्ये झाल्यामुळे जंगलातली जी श्वापद आहेत, जनावर, ती कुणाचे डोळे, कुणाचं डोकं, कुणाचे हात असे खाल्ल्यामुळे, तोडून नेल्यामुळे कुणालाही आपल्या पतीचं प्रेत ओळखता येणार नाहीये. मग तुम्ही तशाच परत येणार, नुसत्या छाती बडवत माझा पती गेला हो. काही नाही, तिथे नौकर येणार आहेत. पहिल्यांदा लाकडं, त्याच्यावर तुझे काही पती, नंतर लाकडं, त्याच्यावर तुझे काही पती, त्याच्यावर असं. अशा तुझ्या विधवांना आणि त्यांना भडाग्नी देणार आहे. कोण मंत्राग्नी द्यायला असणार आहे तुमच्याकडे? भडाग्नी बेवारशी प्रेतांना देतात तसा. इतकं वर्णन कृष्ण करतो, हा घाबरतो. तो खरंच श्रीकृष्णा युद्ध नकोय, पण ठरवणार कोण, तर दुर्योधन. हा दुर्योधनाकडे कृष्ण जातो. मग त्याला तेच हवं असतं, कारण दुर्योधन करणार. आणि मग त्याचा प्रसिद्ध संवाद, तो सुई खाली टोचून म्हणतो, या सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावते तेवढी सुद्धा जमीन युद्धाशिवाय पांडवांना देणार नाही. आता सुईच्या टोकावर काय एक कणच मावतं नाही, युद्ध केलंच पाहिजे. मग तो कृष्ण त्याला सांगतो. दुर्योधनाचा तो श्लोक हा पांडव गीतेतला श्लोक आहे, हा महाभारतातला श्लोक नाही, पण किती सोपा आहे.
कशाला रे युद्ध करतो? सर्व नाश आत्ता मी तुझ्या वडिलांना सांगितला तर तो ऐकलाच ना. तो त्यावेळेला जानामि धर्मम, तो दुर्योधन सांगतोय कृष्णाला, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. मी उदाहरण देऊन स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो ना, पण थांबूया. आमचे जन्म एकाच कुळात झाले की, आमचे वडील निराळे, आमचे धृतराष्ट्र आणि त्यांचे पांडू, पण आमचे आजोबा एकच आहेत की व्यास, दुसरे पितामह सगळ्यांचे तेच आहेत की रे. आम्ही एकाच ठिकाणी शिकलो ना आश्रमात. आम्हाला 2 गुरु होते ना, शास्त्र गुरु कोण? कृपाचार्य, शस्त्रगुरु द्रोणाचार्य. जे आम्हाला तेच पांडवांना एकाच रांच्या कोळीत केलेलं अन्न आम्ही खाल्लेलं आहे, एकच संस्कार आमच्यावर झालेले आहे. मग मी दुर्योधन का आणि तो युधिष्ठिर का? तुला जर युद्ध टाळायचं असेल तर मला युधिष्ठिर बनव. बघा, फार महत्वाचा प्रसंग आहे. मला युधिष्ठिर बनव. 2 युधिष्ठिर झाले तर युद्ध नाही. जोपर्यंत एक युधिष्ठिर आणि एक दुर्योधन आहे तोपर्यंत युद्ध अटळ आहे. जर युधिष्ठिर जर दुर्योधन बनला तर उद्याचं युद्ध आजच आहे. 2 दुर्योधन झाले तर. मला माहित आहे धर्म म्हणजे काय, पण मला तिकडे जावंसच वाटत नाही. मला अधर्म म्हणजे काय माहित आहे, तिकडून मला परतावंसच वाटत नाही. तेव्हा तू मला युधिष्ठिर बनव. कृष्णाने काय उत्तर दिलंय ते ऐकूया आणि थांबूया. कृष्ण म्हटला, दुर्योधना, मला लोक देवाचा अवतार समजतात. देवाचा अवतार 100 वेळा सांगतो, त्याच्यात ठार मारतो. तुला माहित आहे ना, शिशुपाल भर दरबारात मी त्याला सुदर्शन चक्राने शिरच्छेद केलेला, 100 अपराध मी त्याचे सहन केले. ते देवाचा अवतार आहे. रामांना अनेक वेळा रावणाला सांगितलं, रामाने शेवटचा निरोप पाठवला की सीतेला चितूर सन्मानपूर्वक पाठवणी करा आणि युद्ध टाळ. तुझं मरण आणि लंकावासियांचं मरण टाळ, लंकेचा नाश टाळ. रावणाने ऐकलं नाही, रावणाला मारून टाकलं. मी देवाचा अवतार आहे, तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेल. किंवा मारवेन कुणाकडून तरी. मन आणि मत, शेवटचं वाक्य आहे, मन आणि मत बदलण्याचं काम फक्त गुरु करतो. मी गुरु नाही. नारद गुरु होते. वाल्याचा वाल्मिकी केला, एक मंत्र दिला साधा राम म्हणून. म्हणून संत बदलतात, गुरु बदलतात, आपलं मन आणि मत बदलूनच टाकतात. नवीन माणूस घडवतात, नवीन दृष्टी, नवीन माणूस, नवीन मन, त्याच्यापेक्षा नवी बुद्धी. आणि बुद्धी म्हणजे दृष्टी. बुद्धीच्या किती फॅकल्टीज आहेत? नवी मेमरी, नवी तर्क करण्याची कला म्हणजे लॉजिकल थिंकिंग, नवी आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, नवीन निर्माण करण्याची. हे सगळं नवीन म्हणजे बुद्धी बदलणं, ते काम गुरु करतो. आपण गुरुच्या पायाशी आहोत. दत्तगुरूंचा आता उत्सव आपण साजरा करतोय. गुरूंचे गुरु दत्तगुरू, त्यांना प्रार्थना करूया. आहे त्या ठिकाणी जरा ताट बसूया, 1 मिनिट शांत.